नमस्कार. मी दिसतोय याच्या पाठीमागे याच्या खाली 10 फुटाचा खड्डा आहे. तुम्हाला मी दाखवतो. या तुम्ही झोपाळू लोक आहेत आणि तुम्ही असं बोलताय MMRDचं काम चाललंय. पर्याय जागा तरी बघा किती मोठा खड्डा आहे. बघा 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 अजून जाणार आहे आतमध्ये. बघा किती मोठा खड्डा आहे. बघा म्हणजे 8-9 फुटाचा खड्डा जसा जसा तो आतमध्ये जातो तसा हा खड्डा मोठा होत जातो आणि इथे कुठलाही जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे ताबडतोब आम्ही ऍक्शन घेतोय. आम्ही पोलीस स्टेशनला बोललो, साहेब 2 शब्द तुमचे पण प्लीज रिक्वेस्ट आहे. तर हा धोकादायक आहे की नाही? आम्ही जे काम घेतलं ते केलं की नाही? कॉन्ट्रॅक्टरला जाऊन आपण तात्काळ लगेच बुजवलं. पोलीस स्टेशनने सांगितलंय कॉन्ट्रॅक्टरला हे काम BMCचं होतं, पण असे शूरवीर आमचे जे बीट मार्शल असतात त्यांना सलाम केला पाहिजे, कारण त्यांना बोलवताच त्यांनी ऍक्शन घेतलेली आहे. कॉन्ट्रॅक्टरला पण आम्ही बोलवलेलं आहे. दिसू शकतात हे प्रभावशील चॅनलवाले आहेत. यांनी पण हा इश्यू उचलला. यांनी तुम्ही सांगू शकता सर काय मोठा इश्यू आहे त्याच्याबद्दल? हा किती दिवसापासून हा खड्डा होता. हा खड्डा आम्ही निदर्शनात आणून दिला, कारण की लोकांनी आम्हाला सांगितलं. पण असा हलगर्जीपणा सर्वीकडेच पाहायला भेटतो. जोपर्यंत एक सर्वसामान्य माणूस असो, पत्रकार असो, समाजसेवक असो, अशा गोष्टीला जोपर्यंत सरकारच्या पुढे ह्या लोकांच्या पुढे आणत नाही, मांडत नाही, तोपर्यंत हे लोक काय जागा जबाबदार कोण तुम्ही बघू शकता. आम्ही कॉन्ट्रॅक्टरला पण बोलून घेतलंय. जर कॉन्ट्रॅक्टर, पोलीस आणि सगळ्या यंत्रणा हलवू शकतो तर जनप्रतिनिधी काय करत होते का? यातील सारी व्हायरसची गरज का पडली? का प्रभावशालीची गरज पडली? कारण बघा आज तुम्ही बघू शकता प्रभावशाली लाईव्ह मध्ये पण एक माणूस मरता वाचलेला आहे इकडे. आणि खरंच मी धन्यवाद करतो कॉन्ट्रॅक्टरला पण आम्ही बोलून घेतलेलं आहे. आम्ही त्याच्यावर पैसे आणले की हा खड्डा भरला पाहिजे. तर MMRD चीफ देवेंद्र फडणवीसजी आम्ही तुम्हाला हे सांगू शकतो की थोडंफार नाही पण हा मोठा हादसा होण्यापासून वाचवला आहे. पुढे येणाऱ्या हादस्यासाठी आम्ही तुम्हाला दाखवू पुढचं काम कसं चालू होतं आहे. धन्यवाद.